सुरुवातीलाच महत्त्वाच्या दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जर आपलं डोकं दुखत असेल आणि त्यासाठी जर आपण पोटाची गोळी घेत असेल, तर निश्चितच आपलं डोकं दुखण्याला आराम पडणार नाही. याचं कारण काय, की प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच होता आणि आपण निदान कुठेतरी वेगळंच करत होतो. आता हा कॉन्टेक्स्ट काय, की महिलांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला माहित आहे. त्यामध्येही महिलांचे जे आजार आहे, प्रामुख्याने मासिक पाळीमध्ये त्यांचं जे काही हार्मोनल डिसबॅलन्स आहे आणि मासिक पाळीमध्ये अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातात, डॉक्टरांकडे सुद्धा जातात. डॉक्टर्स वेगवेगळ्या तपासण्या सांगतात, वेगवेगळे रिपोर्ट्स करायला लावतात आणि रिपोर्ट्स आल्यानंतर सगळे रिपोर्ट्स हे नील असतात. ठीक आहे, त्यामध्ये काहीच दिसून येत नाही. तरी सुद्धा या महिलांच्या समस्या त्या ठिकाणी थांबत नाही आणि लक्षात येत नाही नेमका प्रॉब्लेम कशामुळे आहे. सगळे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहे, तरी सुद्धा आपल्याला या समस्या का फेस कराव्या लागत आहे. हे महिलांनाच नाही तर अनेक डॉक्टरांना सुद्धा चक्रावून सोडणारी ही गोष्ट होती. त्याच अनुषंगाने ही चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, ज्यामुळे आजाराचं आधीचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि महिलांना ही गोष्ट समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण काय, तुमचं डोकं दुखतंय पण तुम्ही पोटासाठी गोळी घेताय. याच अनुषंगाने प्रॉब्लेम काहीतरी वेगळा आहे, पण तो प्रॉब्लेम तुम्ही मासिक पाळीमध्ये समजून घेत होते. ठीक आहे, सो शेवटपर्यंत महिलांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही जर पुरुष म्हणून हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या घरामध्ये महिला आहे, आपल्या आई आहे, बहिणी आहे किंवा इतर महिला आहे, त्यांच्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, जेणेकरून महिलांच्या समस्या आणि कशा चुकीच्या पद्धतीने निदान होत असल्यामुळे, चुकीच्या ठिकाणी आपण निदान करत असल्यामुळे महिलांच्या अनेक समस्या या दुर्लक्षित राहतात. सो या समस्या महिलांना माहित असणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. सो निश्चितच तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. तो आपण या चर्चेला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एव्हनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. जे हे प्रकरण आपण डिस्कशन साठी घेतलेलं आहे, तब्बल 17 कोटी महिलांचा हा आजार आहे आणि याच आजाराचं नाव बदलण्यात आलेलं आहे. पण सुरुवातीला तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन एक महत्वाचा भाग या मुख्य परीक्षेसाठी आपल्याला दिसून येतो. त्या अनुषंगाने या उत्तर लेखन झिरो टू हिरो या पुस्तकामध्ये मी मार्गदर्शन केलेलं आहे. उत्तर कशा पद्धतीने लिहायला पाहिजे, त्यामध्ये त्याच्या ट्रिक्स काय, टिप्स काय आहे, उत्तर आपण कसं तयार करायचं, विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचं मार्क्स वाढवणारं हे पुस्तक या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. आता बघा, पीसीओएस ते पीएमओएस हे आजाराचं नाव आहे. आतापर्यंत पीसीओएस हा आजार समजला जात होतं. डॉक्टर सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने ट्रीट करत होते, डॉक्टर सुद्धा फसल्या गेलेले होते. पण आता या आजाराचं नाव बदललेलं आहे पीएमओएस. मग आता आजाराचं नाव बदलल्याने समस्या सुटणार आहे का? ती आजार समजण्याची पद्धत सुद्धा या आजाराचं नाव बदलण्यामुळे काय पद्धत सुद्धा बदलण्यात येणार आहे, त्यामुळे निदान व्यवस्थितरित्या करण्यात येणार आहे. निश्चितच याचं उत्तर आपल्याला हो म्हणता येईल. जशी मी तुम्हाला प्रियाची गोष्ट सांगितलं, 25 वर्षाची तरुणी आहे, तिच्यामध्ये अनेक चेंजेस होताना आपल्याला दिसून येतात. तिच्या समस्या आहे, डॉक्टरांकडे जाते, डॉक्टर रिपोर्ट सांगते, अल्ट्रासोनिक जे काही आहे त्या पद्धतीचा रिपोर्ट करायला लावतात आणि रिपोर्ट आल्यानंतर म्हणजे अर्थातच हा जो काही मासिक पाळीमध्ये जो होणारा त्रास आहे त्या संबंधित ही जी प्रिया आहे डॉक्टरांकडे गेलेली असते. रिपोर्ट आल्यानंतर सगळं नॉर्मल दिसलं, पण नॉर्मल असल्यानंतरही मग तिच्या ज्या समस्या आहेत त्या तिच्या समस्या थांबलेल्या नाहीत. ठीक आहे, सो हाच महत्वाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता. मग प्रश्न हा होता की अशा पद्धतीने अनेक प्रकरणं होती, मग समस्या नेमकी कुठे होती? कारण डॉक्टर जे आहे ते एका जुन्या नावावर भर देत होते. जुने नाव म्हणजे हे पीसीओएस. ठीक आहे, आणि म्हणून मग हे नाव बदलवण्यात आलं आणि ज्याचं नाव पीएमओएस करण्यात आलं. पीसीएमएस आणि पीसीओएस आणि पीएमओएस काय हे सुद्धा तुमच्या लक्षात आणून देतो. बघा, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे ओव्हरी म्हणजे काय, जे अंडाशय आहे, महिलांमधलं जे अंडाशय आहे या संबंधितचा प्रॉब्लेम आधी त्यांना वाटत होता. त्यामुळे सगळं निदान ते अंडाशयावर किंवा त्या ओव्हरीवर फोकस करण्यात आलेलं होतं. तो ओव्हरीमध्ये सिस्ट असतील तरच पीसीओएस. सिस्ट म्हणजे काय, ज्या एक थैली स्वरूपातील एक जे छोट्या छोट्या थैल्या आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल, त्या पद्धतीने या ओव्हरीमध्ये या महिलांच्या अंडाशयामध्ये जर दिसून येत होत्या तर पीसीओएस नावाचा सिंड्रोम असं आधी कन्सिडर केल्या जात होतं. परंतु हा मुळात ओव्हरीचा, हा मुळात अंडाशयाचा आजारच महिलांना नव्हता, आजार काहीतरी वेगळाच होता आणि हे वास्तव नेमकं वेगळं होतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुमचं डोकं दुखत आहे, पण इलाज आतापर्यंत पोटावर सुरू होता. त्याच पद्धतीनं तुमच्या अंडाशयावर किंवा तुमच्या ओव्हरीचा जो सिंड्रोम आहे ते लोक समजून घेत होते, पण तुमचा प्रॉब्लेम जो काही आहे तो वेगळाच होता. ठीक आहे, म्हणून तुम्हाला मासिक पाळीमध्ये जो त्रास येत होता आणि त्यामुळे जे काही तुम्ही जे रिपोर्ट्स वगैरे करत होते, ठीक आहे, सो ते सगळे नॉर्मल निघत होते, पण तुमच्या समस्या संपलेल्या नव्हत्या. कारण काय, चुकीची बिमारी आपण त्या ठिकाणी समजून घेतलेलं होतं. ठीक आहे,
आता या पद्धतीने अनेक रिपोर्ट्स तुम्ही केलेले असतील. यामध्ये अपरिपक्व फॉलिकल्स जे आहे, अपरिपक्व फॉलिकल्स म्हणजे काय की अंडी विकसित होण्यामध्ये म्हणजे जे महिलांचं अंडाशय आहे त्यामध्ये अंडी विकसित होण्याच्या अवस्थेतील ही संरचना आहे ज्याला अपरिपक्व फॉलिकल्स आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. ठीक आहे. सो हा जो शब्द आधी वापरत होते कोणता पॉलिसिस्टिक हा शब्द तज्ञांना दिशाभूल करणारा वाटू लागला आणि याच अनुषंगाने एक द लान्सेट नावाचा जर्नल आहे त्यामध्ये ही माहिती पब्लिश करण्यात आली आणि आता या आजाराचंच नाव PMOS करण्यात आलेलं आहे. थोड्याशा गोष्टी तुम्हाला टेक्निकल वाटू शकतात पण आजार निश्चितच तुमच्या लक्षात येईल. शेवटपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ बघा. आता या विकाराला नवीन नाव देण्यात आलं. नवीन नाव काय देण्यात आलं? PMOS, पॉलिएंड्रोक्राइन मेटाबॉलिक ओव्हरियन सिंड्रोम. ठीक आहे. आता हा मेटाबॉलिक नावाचा जो शब्द आहे तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. जो आधी ओव्हरीवाला शब्द होता त्यावर फोकस नाही, आता मेटाबॉलिकवर फोकस होणार आहे. ठीक आहे. मेटाबॉलिक काय असतं? चयापचय रिलेटेड हा शब्द आपण त्याला त्या ठिकाणी वापरतो. हे नाव आजाराचं खरं स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे सांगतं. म्हणजे आता तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावर योग्य पद्धतीने निदान करण्यात येईल. कारण काय याची समस्या आता आपल्याला लक्षात आलेली आहे. आता PMOS म्हणजे काय तर पॉलिएंड्रोक्राइन म्हणजे अनेक हार्मोन्सचा हा सहभाग आहे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सचा एक समूह आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. मेटाबॉलिक म्हणजे काय की शरीरातील चयापचयाशी संबंधित असणारा म्हणजे तुम्ही जेवण केलं, ठीक आहे, जे काही पोळी भाजी अन्न वगैरे जे आपण खाल्लं त्याला पचवण्याची जी क्रिया आहे त्यामधून जी काही एनर्जी मिळते आणि ती एनर्जी साठवून ठेवण्याची हे एकूणच प्रक्रिया आपण मेटाबॉलिक याला आपण काय म्हणतो चयापचयाशी संबंधित असणारा हा वर्ड आहे. त्यानंतर ओव्हरियन म्हणजे काय? ओव्हरीवर परिणाम म्हणजे तुमच्या महिलांच्या अंडपेशीमधील त्या अंडपेशीवर हा परिणाम करणारा घटक म्हणजे ओव्हरियन आणि सिंड्रोम म्हणजे अनेक लक्षणांचा समूह. अनेक लक्षणं तुम्हाला यामध्ये दिसून येतात. मग याचाच अर्थ काय की हार्मोनल संतुलन, वजन वाढ होत असेल, तुमचं जे मेटाबॉलिझम बिघडत असेल, त्वचा, केस आणि कोणाचे केस पातळ होत असतील, कोणाच्या त्वचेवर पिंपल्स वगैरे येत असतील, ठीक आहे, आणि अनियमित पाळी अशा पद्धतीच्या अनेक समस्या महिलांमध्ये दिसून येत होत्या. आणि त्यामुळे जो काही मानसिक ताण आहे आणि जे काही हार्मोनल डिसबॅलन्स आहे यामुळे जो भावनिक परिणाम आहे असे अनेक घटक असे अनेक प्रॉब्लेम या महिलांमध्ये दिसून येत असतात. आणि याच अनुषंगाने मग आता या आजाराचं नाव त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करण्यासाठी जर आजार आपल्याला व्यवस्थित माहित असेल तरच त्याला ट्रीटमेंट करता येतं. या अनुषंगाने PMOS आता हे नवीन नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आय होप हा पहिला भाग यामधला तुम्हाला समजून आलेला असेल. टेक्निकल गोष्टी म्हणजे आजाराचं नाव चेंज केलेलं आहे इतका आणि हा आजार कशा संबंधित आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल. जे काही अंडपेशी आहे किंवा अंडाशय आहे त्या संबंधित हा आजार. आता बघा शरीरात नेमकं काय घडतं तर कल्पना करा शरीर हा एक कारखाना आहे. तुमचं शरीर हे एक कारखाना आहे आणि इन्सुलिन नावाचा जो घटक आहे जो आपला बॉडीमध्ये इथे या ठिकाणी पॅनक्रिया असतो. सो पॅनक्रिया हा इन्सुलिन तयार करत असतो. सो हा इन्सुलिन हा कारखान्यातील एक व्यवस्थापक आहे. ठीक आहे. आता जेव्हा शरीर इन्सुलिनचं एकनं कमी करतो तुमच्या शरीरामध्ये तुमचं शरीर इन्सुलिनचं जे काही गाईडलाईन आहे ते ऐकत नाही. ठीक आहे. हे एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगतो जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. मग व्यवस्थापक काय करतो? आता व्यवस्थापक कोण आहे? हा इन्सुलिन आहे. तो हा व्यवस्थापक काय करतो? आदेश द्यायला लागतो. जोरांनी हा आदेश देऊन राहिला, जास्त आदेश देऊन राहिला. यामध्ये काय आहे की मग शरीरातील तुमचं जे इन्सुलिन आहे त्याचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. आता हे इन्सुलिनचं प्रमाण वाढल्यामुळे याचा जो परिणाम आहे हे तुमच्या शरीरातील अनेक हार्मोन्स आहेत जे म्हटलं ना की मासिक पाळीमध्ये जे हार्मोनल डिसबॅलन्स वगैरे दिसून येतात. सो हे हार्मोन्स जे आहे त्या अनेक हार्मोन्सवर याचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. कशामुळे? तुमच्या शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढल्यामुळं. आलंय लक्षात? आता बघा यामुळे काय होतं? एंड्रोजन वाढ होतं म्हणजे तुमच्या ज्या चेहऱ्यावर आहे मुरुम्स वगैरे दिसून येतात, जास्त केस किंवा टक्कल येणं किंवा तुमचे केस जे आहे ते पातळ होताना दिसून येतात. ओव्ह्युलेशन बिघडतं म्हणजे पाळी अनियमित होते आणि गर्भधारणा होण्यास अडचण वगैरे होते. पोटावरची चरबी वाढतं, वजन काय कमी होण्यास अडचण दिसून येते, वजन वाढतं, ब्लड शुगर वाढणे आणि त्यासोबतच काय आहे की थकवा, मूड स्विंग, डिप्रेशन, चिंता अशा अनेक समस्या महिलांना फेस कराव्या लागतात. आता इथे एंट्री कशाची झालेली आहे? इन्सुलिन्सची झालेली आहे. आतापर्यंत आपण प्रॉब्लेम काय पाहत होतो की जे मासिक पाळीशी संबंधित आहे किंवा तुमचं जे अंडपेशी आहे त्या संबंधितच तो प्रॉब्लेम सुरुवातीला त्या जुनं जे नाव आहे त्या आजारामुळे तिथेच फोकस होत होता. पण आता फोकस कुठे झाला? मेटाबॉलिझम म्हणजे तुमच्या बॉडीतील जे काही तुम्ही खाता पिता त्याचं जे चयापचय आहे ती जी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे जे इन्सुलिनचं प्रमाण तुमच्या शरीरातील वाढलेलं आहे त्यामुळे अनेक असे जे हार्मोनल डिसबॅलन्स आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. मग आतापर्यंत काय होतं की ओव्हरी दोषी नाही ती बडी आहे. म्हणजे जे तुमचं अंडापेशी आहे
ती काही कारण नव्हतं तुमच्या समस्यासाठी, तुम्हाला जे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी दिसून होते तर ती एक बडी आहे, म्हणजे तिला प्रॉब्लेम होत होता दुसऱ्या कारणामुळे. ठीक आहे, पूर्वी असं वाटायचं की समस्या तुमच्या ओव्हरीमध्ये आहे, समस्या तुमच्या अंडापिशीमध्ये आहे, पण आता अनेक तज्ञांचं मत काय आलेलं आहे की ओव्हरी ही या प्रक्रियेची मुख्य गुन्हेगार नाही, त्याचा प्रॉब्लेम ती तर बळी पडलेली आहे. ठीक आहे, तर ती चुकीच्या हार्मोनल सिग्नल्सची बळी आहे, म्हणजे चुकीचे हार्मोनल सिग्नल्स जे आहे, जे आपल्या ब्रेन मधून येत असतात, आपल्या शरीराकडे जात असतात, सो हे सिग्नल्स तिथपर्यंत पोहोचले आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, मेंदूतून येणारे हार्मोनल सिमल्स विस्कळीत करतात आणि इन्सुलिन्स रेजिस्टन्स किंवा अति इन्सुलिन्स त्या ठिकाणी तयार होतं आणि याचा प्रॉब्लेम तुमच्या अंडपेशीवर झालेला दिसतो, ओव्हरीवर होणारा परिणाम, आणि त्यामुळे अनेक हार्मोनल डिसबॅलन्स तुमच्या शरीरात होताना दिसून येतात. सो यामुळे काय, अंडी पूर्ण विकसित होत नाही, ओव्ह्युलेशन विस्कळीत होतं आणि पाळी अनियमित होते. येते लक्षात. आता हे जे संकट आहे हे खाण्यापिण्याशी कसं संबंधित आहे हे सुद्धा समोर तुमच्या लक्षात येणार आहे. बघा, आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव हा प्रामुख्याने एक कारण आहे. आपले शरीर हजारो वर्षापूर्वी जगायसाठी तयार झालेलं होतं, म्हणजे हजारो वर्षापूर्वी अन्न जे आहे ते सहज पद्धतीने आपल्याकडे उपलब्धित नव्हतं, त्यामुळे शरीर ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी विकसित झालेलं होतं, शरीरामध्ये ऊर्जा साठवून ठेवली जायची. पण आता काय झालेलं आहे, आज काय झालेलं आहे, जंक फूड आहे, जास्त साखर आहे, हालचाल कमी आहे आणि अपुरी झोप आहे. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स कमी करून घेऊ शकता. या सगळ्यामुळे काय झालेलं आहे की शरीराची जी जुनी व्यवस्था आहे ती बिघडू लागते आणि त्यामुळे तुमच्या शरीरात चेंजेस होतात, तुमचं हार्मोनल डिसबॅलन्स होताना दिसून येतं आणि त्यामुळे तुमचा जो थकवा आहे, तुमची जी चिंता आहे, तुमचं जे मासिक पाळीमध्ये जे तुमचं डिसबॅलन्स आहे, ठीक आहे, ताणतणाव आहे, या सर्व गोष्टीवर त्या ठिकाणी प्रॉब्लेम होताना दिसून येतो. आता मग भारतामध्ये परिस्थिती किती गंभीर आहे. भारतामध्ये अनेक महिला या प्रॉब्लेम्समुळे या समस्येनं प्रभावित झालेला आहे. अनेकांना निदानच होत नाही आणि लक्षणे असूनही नेमकी समस्या काय ती लक्षात येत नाही. म्हणून मी म्हटलं की महिलांना हा विषय समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. तुमच्या जर समस्या लक्षात आल्या तेव्हा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यावर तुम्हाला समाधान त्या ठिकाणी करता येणार आहे. ठीक आहे, सो अनेक जणींना फक्त मासिक पाळीची समस्या समजून उपचार दिले जातात आणि तुम्हाला सुद्धा वाटतं की हा प्रॉब्लेम फक्त आणि फक्त मासिक पाळीमुळे आहे, पण असं नाही. तुमच्या शरीरामध्ये जे चेंजेस आहेत, तुमच्या शरीराचं जे मेटाबॉलिझम आहे त्या कारणांकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती पडतात किंवा हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. सो वेळेवर योग्य निदान आणि मेटाबॉलिक कारणांवर उपचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही योग्य निदान म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम्स काय आहेत त्यावर निदान झालं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुमचं डोकं दुखत आहे तर तुमच्या डोक्यात दुखण्यावरच इलाज झाला पाहिजे, तुमच्या पोटावर नाही. मूळ कारणांचा शोध घ्यावा लागेल आणि सर्वात महत्वाचं जी जी जीवनशैली बदललेली आहे त्याला तुम्हाला बॅलन्स करावा लागेल. नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे, योग्य झोप आणि हार्मोनलचं संतुलन कशा पद्धतीने राहील यासाठी उपाय काय आहे हे समजून घेणं लक्षात आहे. आता हा जो काही PMOS आहे, हे जे काही नवीन आजाराला नाव दिलेलं आहे, आजाराला नवीन नाव दिल्यानं एखादी गोडी अशी कुठली बनलेली नाही ज्याच्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स एकदम एका गोडीमध्ये दुरुस्त होणार आहे. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या जीवनशैलीत बदल करावा लागेल, मोठा फरक तुम्हाला करावा लागेल आणि हे जर लहान बदल तुम्ही केले तर याचे मोठे मोठे परिणाम तुम्हाला दिसून येईल आणि तुमचं जे आरोग्य आहे ते संतुलित राहील. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता ही जास्त महत्वाचा भाग आहे, याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला प्रोटीनयुक्त नाश्ता करायचा आहे, नियमित व्यायाम करायचा आहे, सोबतच जेवणानंतर 10 मिनिटे चालणे. यामुळे काय होईल की प्रथिने भूक नियंत्रण ठेवतात आणि तुमची जी ब्लड शुगर आहे, ज्यामुळे जो इन्सुलिन नावाचा जो घटक आहे तो जो वाढतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरात जे डिसबॅलन्स होतं त्या अनुषंगाने खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, सो या सर्व गोष्टी आहेत. तुम्हाला अजून काय करायचंय, पुरेशी झोप घ्यायची आहे. झोप न घेतल्यामुळे, व्यवस्थित झोप न घेतल्यामुळे सुद्धा अनेक गोष्टींवर परिणाम शरीरावर आपल्याला या ठिकाणी होऊन दिसतो. तणाव नियंत्रित करायचा आहे, कुणीही तणाव घ्यायचा नाही. तणावावर नियंत्रण कसं मिळवायचं यासाठी तुम्ही योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता, स्वतः शांत राहू शकता आणि फायबर युक्त आहार म्हणजे जो व्यवस्थित एकदम संतुलित आहार आहे या सर्व गोष्टींचं तुम्हाला सेवन करायचं आहे. आय होप ही गोष्ट किती महत्वाची आहे आणि कशा पद्धतीचा प्रॉब्लेम होता आणि कशा पद्धतीने आपण त्याला टॅकल करत होतो आणि आता काय चेंजेस तुम्हाला करावे लागणार आहे एकूणच गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल. तुमचं यावर काय मत आहे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. एक महत्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये द्या. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी ती अवेलेबल आहे. या बॅचची वैशिष्ट्य एकदा बघून घ्या. प्रिलिम्स प्लस मेन्स सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे, तुम्ही मला निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला हे
अवेलेबल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, QR कोड स्कॅन करायचा आहे आणि एओनायसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. सोबतच मी ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट तुमच्याशी शेअर करत आहे. निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.